नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर डॉक्टर सुधाकर आयरे आपल्या त्या कोहिनूर अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रहो, आपण महासंग्राम पीआयक्यू अनालिसिसची जी सिरीज सुरू केली हा त्यातला पुढचा पार्ट आहे. पार्ट जर बघितला तर 6 नंबरचा पार्ट आहे आणि आपण टॉपिक कोणता बघतो पीआयक्यूची टेन्सचा तिसरा पार्ट आहे. लेक्चर सुरू होण्यापूर्वी तुम्हाला मी अपील करतो की जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझं YouTube चॅनल आहे द कोहिनूर अकॅडमी या नावानेच, त्याला सबस्क्राईब करा. त्यानंतर त्याच नावाने टेलिग्राम चॅनल पण आहे. YouTubeच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं टेलिग्राम चॅनलची डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे. ती लिंकला तुम्ही क्लिक केल्यानंतर आपल्या डायरेक्ट टेलिग्राम ग्रुपला जॉईन होतात. म्हणजे याच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्हाला अवेलेबल होतील. आणि मित्रहो, मी तुम्हाला पुन्हा सांगतो की मी फक्त पीआयक्यू घेत नाही तर तो टॉपिक इन डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न करतोय. म्हणून जरी प्रश्न कमी घेत असेल पण मी त्याला डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न करतो की जेणेकरून तुम्हाला तो टॉपिक पुन्हा शिकायची गरज पडणार नाही. शॉर्टकट तयारी होऊ शकते आणि तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये हा स्कोर वाढू शकतो. आणि महत्वाचं, तुम्हाला सर्वांना माहिती असेल जे परीक्षेची तयारी करतात, ज्यांना एमपीसी माहिती, कंबाईनच्या परीक्षा माहिती आहे, सरळ सेवा माहिती, त्याच परीक्षांमध्ये इंग्लिशला किती महत्व आहे हे तुम्हाला माहिती. इंग्लिश जर चांगली कमांड असेल तर नक्की तुमचा रिझल्ट येतो. आणि जर इंग्लिश वीक असेल तर रिझल्ट जातो. इंग्लिश हा असा एकमेव असा सब्जेक्ट आहे त्याच्यामधला की तो तुम्हाला स्कोर मिळवून देऊ शकतो किंवा तो रिझल्ट मिळवून देऊ शकतो. राईट. तर आपण बघूया आजचा टॉपिक टेन्सचा तिसरा पार्ट. बघूया. आणि आपल्या लेक्चर्स जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून याचा अन्य लोकांनाही त्याचा फायदा होईल. मित्रो, ही सिरीज सुरू करायचा मुख्य उद्देश असा की मला बरेच मेसेजेस आले की सर ती पीआयक्यू सुरू करा. आणि मी तुम्ही बघत असाल की माझ्या YouTube चॅनलला मध्ये बराच खंड होता कारण की मला वेळ मॅनेज होत नव्हता. मला ते YouTubeला येता येत नव्हतं म्हणून येत नव्हतं. पण मुलांनी सांगितलं की सर पीआयक्यू घ्या, म्हणून तुमच्या सर्वांच्या आग्रहाच्या खातीर हे पीआयक्यू सुरू केले म्हणजे तुमचा फायदा व्हावा हा एकमेव उद्देश आहे. चला बघूया. प्रश्न. चूज द सेंटेन्स और सेंटेन्सेस इनकरेक्ट म्हणजे काय? सेंटेन्स इनकरेक्ट कोणता आहे ते ओळखायला सांगितलं. आणि प्रश्न कधी आला होता? राज्य सेवा 2020 ला आलेला प्रश्न आहे मित्र, 20 ला. तर बघा, आय हॅव नॉट प्लेड क्रिकेट सिन्स आय हॅव लेफ्ट कॉलेज. हे जरा खाली घेतो म्हणजे तुम्हाला अर्थ येणार नाही. ओके, पहिलं सेंटेन्स. आता पहिलं सेंटेन्स हे आय हॅव नॉट प्लेड क्रिकेट सिन्स आय हॅव लेफ्ट कॉलेज हे चुकलेलं आहे मित्रो. का चुकलं त्याचं एक्सप्लेनेशन देईल. आय हॅव नॉट प्लेड क्रिकेट सिन्स आय लेफ्ट कॉलेज हे बरोबर आहे. मग आय नॉट प्ले. ओके, मग चुकलेलं काय चाललंय? चुकलेलं इनकरेक्ट म्हणजे ओनली ए. आता मित्रो, हे का बदलले का बरोबर हे बरोबर सांगितलं तर याचं तुम्हाला कळेल. जेव्हा सिन्सचा वापर तुम्हाला सांगितलं होतं की एनी परफेक्ट मध्ये करतात आणि एनी परफेक्ट कंटिन्युअस मध्ये करतात. राईट. आणि काही सिन्स हा सिंपल पास्ट मध्ये पण करतात. जेव्हा आधीचं वाक्य हे परफेक्ट असेल त्यानंतरच येणाऱ्या वाक्यामध्ये तो सिन्स मध्ये येणारा त्यानंतर येणारा सेंटेन्स हे सिंपल पास्ट मध्ये असतं. हेच मी इथे एक्सप्लेन केलेलं आहे. सिन्स प्रेझेंट परफेक्ट किंवा पास्ट परफेक्ट मध्ये म्हणजे प्रेझेंट परफेक्ट किंवा पास्ट परफेक्ट मध्ये जर वाक्य असेल तर सिन्सचं पुढचं वाक्य किंवा सिन्सचं लगतचं वाक्य हे सिंपल पास्टचं असतं. हे जिथे लिहिलंय सिंपल पास्टचं असतं. तर म्हणून हे बरोबर आहे. हा हे चुकलं काय आहे की ते सिंपल पास्ट हवा होता, तिथे हॅव नको पाहिजे म्हणून चुकलं आहे. राईट. चला पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन मित्रो. चूज द करेक्ट सेंटेन्स. राज्यसेवा 2019 आलेला प्रश्न आहे मित्रो. काय विचारलंय? करेक्ट सेंटेन्स ओळखायचे. राईट. म्हणजे प्रश्न सेंटेन्स किती? 3 आहेत. त्यापैकी एक सेंटेन्स, 2 सेंटेन्स किंवा 3 सेंटेन्स या करेक्ट असेल तर बघूया. वी हॅव लिव्ड इन द विलेज सिन्स 1987. मित्रो, तुम्हाला मी सांगितलेलं आहे काय? सिन्स आणि फॉर या दोघांचा वापर मित्रो, या दोघांचा वापर एनी परफेक्ट कंटिन्युअस मध्ये केला जातो. राईट. आता पहिलं वाक्य वी हॅव लिव्ड इन द विलेज सिन्स 1987 हे वाक्य बरोबर आहे. हे वाक्य बरोबर आहे. याचा अर्थ काय आहे? याचा की आम्ही 1987 पासून राहत आलो आहे या खेड्यामध्ये, असं याचा अर्थ आहे. म्हणजे याचा आणि दोघांचा अर्थ सारखा दिसतो. वी हॅव बीन लिव्हिंग इन द विलेज सिन्स 1987 म्हणजे हेही बरोबर आहे. राईट. वी आर लिव्हिंग इन द विलेज सिन्स आणि तुम्हाला सांगितलं एनी कंटिन्युअस मध्ये वापर होत नाही. एनी कंटिन्युअस सिन्स
आणि फॉर येत नाही, येत नाही. म्हणून हे आर लिव्हिंग हे काय प्रेझेंट कंटिन्युअस आहे म्हणून चुकलेलं आहे, इथे वापर होत नाही. म्हणून बोथ ए आणि बी बरोबर आहे. राईट. म्हणून करेक्ट सेंटेन्स ओळखायचं होतं, सोपं आहे. याची कन्सेप्ट आपण मागे क्लिअर करून सांगितलेली आहे मागच्या स्लाइड मध्ये घेतलेले क्वेश्चन. मित्रो तुम्ही लक्षात घेत असाल की आपल्याकडे व्हरायटी जो असतो प्रकार, व्हरायटीनेस असतो प्रश्नांमध्ये, तो आपण घेऊन आलोय की जेणेकरून तुमची कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर व्हावी. मित्र आपल्याला बरोबर टेन्स तर समजतोच, ट्रेनचे सूत्र तुम्ही पाठ करतात, मेहनत घेतात, पण तरीही तुमचं चुकतं काय, तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जी हवी आहे ती नसते. समजलं. म्हणून कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुमची मी देण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला क्लिअर करायचा प्रयत्न मी करतोय. म्हणून माझे प्रश्न चॅनलिसिस शेवटपर्यंत व्यवस्थित मन लावून बघितलं तर 100% तुमचा स्कोर वाढणार आहे किंवा तुमचा माझ्या टीचिंगचा फायदा तुम्हाला 100% होणार आहे. कारण की जो कोणी व्यक्ती शिकवत असतो तो मेहनत घेत असतो आणि विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा हा एक उद्देश असतो, तोच उद्देश माझाही आहे. चला. इमा डॅड ग्राम वेन शी वॉज गोइंग आउट विथ हिज फ्रेंड. आता मित्रो विचारलेले आता कंबाईन 2019 सालाचा प्रश्न आहे ग्रुप सी ला. राईट. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. म्हणजे अल्टरनेटिव्ह दिले 4, त्याच्यापैकी करेक्ट ओळखायचे आहेत. राईट. मित्रो तुम्हाला एक कन्सेप्ट मी सांगितलंय. आता इमा मीट्स ग्राम वेन शी वॉज गोइंग. आता इथे जर बघितलं मित्रो, इथे वर्ब बघायचं, इथे वॉज गोइंग आहे का नाही, म्हणजे काय आहे पास्ट आहे, म्हणजे पास्ट कोणता आहे कंटिन्युअस. ओके. पास्ट कंटिन्युअस आहे, हे पास्ट आहे. तर इथे इमा मीट्स म्हणजे पास्ट आणि प्रेझेंट च काही कॉम्बिनेशन जमत नाही, त्याच टेन्स मध्ये त्या सेंटेन्स दोघे असले पाहिजे. हा जनरल नियम लक्षात ठेवा. इकडे प्रेझेंट इकडे पास्ट असं होत नाही, इकडे पास्ट इकडे फ्युचर असं होत नाही. त्या टेन्स मध्ये इकडे पास्ट इकडेही पास्टच हवा आहे, म्हणून इथे एलिमिनेट होतो मीट्स. हॅज मेट. आता इथे बघा हॅज मेट हे पण होत नाही, कारण की इकडे पास्ट होते, हॅज मेट कसं काय होईल, म्हणजे इकडे पास्ट इकडे पास्टच पाहिजे. मग दोघं हे प्रेझेंट सिंपल प्रेझेंट आहे आणि पास्ट प्रेझेंट परफेक्ट, म्हणून हे दोघं जातात. मग उरतात 2 मेड आणि हॅड मेड. म्हणजे दोघांमध्ये उत्तर आपल्याला शोधता आला पाहिजे. की लावायचं इकडे पास्ट इकडे पास्टच आला पाहिजे. ही जर की लावली कुठल्याही सेंटेन्स मध्ये, म्हणजे काही गोष्टी लक्षात ठेवा की मी सांगायचा जो प्रयत्न करतोय तो तुम्हाला भविष्यात खूप कामात पडणार आहे. राईट. तर 5 की लावायची, दोघं 3 आणि 4 मध्ये आपण अडकतो. 3 आणि 4 मध्ये अडकल्यानंतर इकडे जायचं, पुन्हा इकडे एक लिंक लावायची की वेन शी वॉज गोइंग आउट. जेव्हा मित्रो पास्ट मध्ये 2 ऍक्शनचा उल्लेख असेल आणि त्यावेळेला एक ऍक्शन सुरू असेल पास्ट मध्ये, तर त्यावेळेला जी ऍक्शन शॉर्ट असते, जी आधी संपलेली असते, तिला सिंपल पास्ट मध्ये व्यक्त केले जातात. ही गोष्ट मी आधीच्या स्लाइडच्या लेक्चर्स मध्ये पण सांगितलेली आहे. तीच कन्सेप्ट इथे अप्लाय करायची होती, म्हणून नंबर 3 मेट हे बरोबर आहे आणि हॅड मेट येणार नाही. इमा हॅड मेट ग्राम when she was going out with his friend. आता इथे कशी गोष्ट घडली आहे की ती इमा ग्राहमला भेटली जेव्हा ती बाहेर जात होती. भेटली होती असं नाही म्हणतात, भेटली म्हणजे ती क्रिया पूर्ण झाली आणि त्याच वेळा दुसरी गोष्ट झाली, तिची बाहेर जाण्याची क्रिया चालू होती. राईट. अशी गोष्ट आहे, म्हणजे जी एक क्रिया संपली आणि दुसरी क्रिया त्याच वेळा सुरू होती, म्हणून असं. राईट. म्हणून मेट बरोबर आहे. म्हणून टू पास्ट कंप्लीटेड अँड गोइंग ऑन. एक कंप्लीटेड अँड गोइंग ऑन म्हणजे एक संपलेली आहे दुसरी चालू आहे, म्हणून पास्ट कंटिन्युअस असं. याचे एक्सप्लेनेशन मागच्या स्लाइड्स मध्ये पण दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. त्यासारखंच हे एक्झाम्पल आहे. पुढे बघा पुढचा क्वेश्चन. शी गॉट अप व्हेन द अलार्म क्लॉक वेंट ऑफ. राईट. वी विजिटेड स्पेन 3 times last year. Choose the correct sentence from the options given above. Right. आता मित्रो बघा, शी गॉट अप व्हेन द अलार्म क्लॉक वेंट ऑफ. जेव्हा मित्रो 2 क्रिया पास्ट मध्ये सायमल्टेनियसली घडतात, एक नंतर दुसरी, तेव्हा त्या सिंपल पास्ट मध्ये केलं जातं. शी गॉट अप व्हेन द अलार्म क्लॉक वेंट ऑफ म्हणजे ती उठली जेव्हा अलार्म बंद होताच ती उठली असं. म्हणजे इथे सिंपल पास्ट, इथे सिंपल पास्ट आहे, म्हणून हे वाक्य बरोबर आहे. वी विजिटेड स्पेन 3 times last year. इथे बघा लास्ट इयर आय गो म्हटलंय, यावेळेला yesterday इथे सिंपल पास्ट असला पाहिजे का, विजिटेड सिंपल पास्ट V2, जसा V2 तसा V2 इथे पण आहे लास्ट वरून. तर म्हणून दोघं उत्तर म्हणजे दोघं सेंटेन्स बरोबर आहेत, म्हणून बोथ द सेंटेन्सेस आर करेक्ट असं आहे. टू पास्ट सायमल्टेनियसली ऍक्शन्स ऑलवेज सिंपल पास्ट. 2 पास्ट जेव्हा घडतात त्या म्हणजे सायमल्टेनियस घडतात 2 ऍक्शन्स, तेव्हा सिंपल पास्ट मध्ये घडतात, एकानंतर दुसऱ्याच घडली
तेव्हा सिंपल पास्ट मध्ये व्यक्त करतात, म्हणून त्याचं एक्सप्लेनेशन होतं आणि इथं लास्ट इयर तुम्हाला त्याची कीवर्ड तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केलेली आहे. चला लेट्स मूव्ह अहेड. द बार्बर हॅज कट माय हेअर व्हेरी शॉर्ट. आता हे सेंटेन्स दिलंय. आयडेंटिफाय द करेक्ट प्रोग्रेसिव्ह फ्युचर टेन्स फॉर्म ऑफ द अबोव सेंटेन्स. आता प्रोग्रेसिव्हला दुसऱ्या शब्दामध्ये मित्र सांगितलं होतं मागच्या वेळेला, त्याला कंटिन्युअस पण म्हणतात, त्याला इनकम्प्लीट पण म्हणतात. इनकम्प्लीट पण म्हणतात प्रोग्रेसिव्हला, म्हणजे चालू काळ, अपूर्ण काळ, राईट. आता यांनी काय सांगितलं, हे सहज मार्क देऊन जाणारा प्रश्न आहे मित्र, सहज कंबाईन 2019 सी ग्रुपला सी ला आला प्रश्न आहे. काय सांगितलंय, फ्युचर कंटिन्युअस टेन्स सोडगा. आता फ्युचर टेन्सचं कंटिन्युअस कसं, या सेंटेन्सचं रूपांतर फ्युचर कंटिन्युअस मध्ये कसं होईल, ज्याच्यात तुम्हाला फ्युचर कंटिन्युअस काय असतं, प्रेझेंट कंटिन्युअस काय असतं, एम इज आर असतं आणि व्हीएनजी लागतं. तसं पास्ट मध्ये काय असतं, वाज विल आणि व्हीएनजी लागतं. तसं फ्युचर मध्ये शॅल बी किंवा विल बी आणि व्हीएनजी लागतो. शॅल बी किंवा विल बी आहे का इथे बघा, आणि व्हीएनजी कुठे आहे बघा. आता हा इज वाला नाहीये, हा प्रेझेंट कंटिन्युअस आहे. हा विल हॅव चा हा फ्युचर परफेक्ट वाला आहे, विल हॅव वाला आहे म्हणून. द बार्बर विल बी कटिंग. आता विल बी आहे का इथे, बरोबर, म्हणून हे उत्तर 3 नंबरचं बरोबर आहे, राईट. द बार्बर हॅड कट माय हेअर पास्ट परफेक्ट वाला आहे, म्हणून फक्त 3 नंबरचं ऑप्शन बरोबर हे उत्तर त्याचं आहे. की यांनी काय सांगितलंय की या प्रेझेंट परफेक्टचं रूपांतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये, प्रोग्रेसिव्ह फ्युचर टेन्स मध्ये करायला सांगितलं. मग त्याचं फॉर्म्युला लावायचा, सहज मार्क देऊन जाणारा प्रश्न आहे. जर हे असं चुकत असेल तर म्हणजे तुमचं बेसिक फार कच्चा आहे, बेसिक शिकून घ्यायची गरजेचं आहे. आपण बेसिकवर पण पुढे येणार आहोत, जेव्हा जसा जसा वेळ भेटेल तसा आपण बाकीच्या गोष्टी बेसिक पण शिकवायचा प्रयत्न केला जाणार आहे, जेणेकरून ज्या लोकांना इंग्लिशची एबीसीडी ही माहित नाही त्या लोकांना सुद्धा इंग्लिश शिकवायचा आत्मविश्वास आम्ही ठेवतो, मित्र ठेवतो, असा आपला आतापर्यंतचा अनुभव आहे, राईट. चला पुढे जाऊया. म्हणजे मला हे म्हणायच्यांना एबीसीडी पण येत नाही इंग्लिशची, त्यांना सुद्धा आपण चांगल्या इंग्लिशच्या स्कोअर पर्यंत पोहोचून दाखवू शकतो, थोडा आत्मविश्वास आपल्याला आहे. शी वर्क्स इन मुंबई. आता फॉरेन 2019 आलेला प्रश्न आहे. इन अबो सेंटेन्स द अंडरलाइन वर्ड डिनोट्स. आता अंडरलाइन केलेला शब्द काय डिनोट करतो, म्हणजे काय सुचवतो, काय सांगतो तो आपल्याला. अंडरलाइन वर शब्द केलेला काय, तो वर्ब आहे. वर्ब कोणता आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये V5 आहे तो. शी वर्क्स. जेव्हा ही शीट असतं तेव्हा, किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असतं तेव्हा क्रियापद एस केस लागतो, तेव्हा ते सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असतं, राईट. आता इथे प्रेझेंट स्टेट, आता काय आहे ते बघूया. प्रेझेंट स्टेट म्हणजे प्रेझेंट, आता सध्याची कंडिशन, प्रेझेंट हॅबिट सध्याची हॅबिट, टेम्पररी प्रेझेंट, टेम्पररी हॅबिट. आता याचं उत्तर आहे प्रेझेंट हॅबिट. का उत्तर आहे सांगतो. शी वर्क्स इन मुंबई. सध्या तिची जी सध्याची सवय आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, ज्यांनी टेन्स शिकला असाल त्यांना हे माहिती असेल की प्रेझेंट टेन्सचा वापर कधी कधी करतात. प्रेझेंट टेन्सचा वापर हॅबिच्युअल प्रेझेंट हॅबिट, नंतर सायंटिफिक ट्रूथ सांगताना, त्यानंतर नियर काय म्हणतात आपल्याला फ्युचर दाखवतात, जो खूप डेफिनेट फ्युचर असतो तेव्हा केला जातो, राईट. अशा वेगवेगळ्या कारणांसाठी याचा वापर रेग्युलर रुटीन वर्क साठी, रुटीन हॅबिट, हे रुटीन हॅबिट तिथे काम मुंबईमध्ये काम शी वर्क्स, तर यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. वेगवेगळे त्याचे कारण आहेत, त्याच्यातला हे प्रेझेंट हॅबिट म्हणजे ती आता सध्या शी वर्क्स इन मुंबई, ती आता सध्या मुंबईला काम करते, म्हणजे सध्या ती मुंबईला आहे. प्रेझेंट हॅबिट सध्या, म्हणून प्रेझेंट हॅबिट हे त्याचं उत्तर आहे. सहज मार्क देऊन जाणारा प्रश्न होता. चला मित्रो, मी बरेच प्रश्न हे सिलेक्टिव्ह घेत असतो की जे खरंच एक्सप्लेन करण्यासारखे आहेत, गरजेचे आहेत तसे घेतोय. जे फार इझी आहेत कधी कधी मी ते अवॉइड पण करतो. हा, त्या रिलेटेड आपण काय घ्यायचा प्रयत्न करतो की जेणेकरून ते प्रश्न तुमच्या लक्षात यावे, ते पण घेतो आपण सोपे, पण तसेच पुन्हा घेण्याचा टाळतो, यासाठी की एकदा जर ती कन्सेप्ट क्लिअर केली तर तुमच्या लक्षात येतं की इथे काय. पण थोडे कॉम्प्लिकेटेड असेल तर ते नक्की घेतो आहे आपण. पुढे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. MPSC राजेश 2018 प्रश्न आहे. करेक्ट सेंटेन्स ओळखायला सांगितले आपले मित्र. बघा, पहिला म्हणजे 3 सेंटेन्स दिले, त्याच्यात करेक्ट ओळखायचे. द मशीन गनर्स वॉज वन ऑफ द रॉबर्ट वेस्टॉल्स मोस्ट सक्सेसफुल बुक्स. आता मशीन गनर्स हे एका पुस्तकाचं नाव आहे. वॉज वन ऑफ द विल्यम मोस्ट सक्सेसफुल बुक्स. आता या रॉबर्ट वेस्टॉलचं हे अनेक पुस्तकांपैकी एक महत्वाचं यशस्वी पुस्तक राहिलं होतं किंवा होतं असं म्हणायचं होतं, तर बरोबर आहे. देयर इज नो एरर.
कधी कधी मित्र याच्यामध्ये जर इज लावला तरी सुद्धा ते बरोबर असेल. लक्षात. पुढे बघा. अमंग दी पीपल इन्व्हायटेड वॉज द मेयर. अमंग दी पीपल इन्व्हायटेड वॉज द लॉयर. आता म्हणजे इन्व्हाइट लोकांमध्ये एक व्यक्ती हा लॉयर होता. वॉज द लॉयर. अमंग दी पीपल इन्व्हायटेड वॉज द लॉयर. जे इन्व्हाइट केलं त्यातला एक लॉयर होता म्हणजे ते बरोबर आहे. दे हॅव बीन प्लेइंग सिन्स 4 o'clock. ते खेळतायत कधीपासून? जेव्हा डेफिनाइट टाइम असतो 4 वाजेपासून 4 o'clock तेव्हा सिन्स वापरला जातो. म्हणून बरोबर आहे. म्हणून उत्तर तुमचं ए बी सी तिघ आहे. तिन्ही बरोबर आहेत. तुम्हाला सांगितलं चालू पूर्ण काळ आणि परफेक्ट पण सिन्स आणि फॉर वापर करतात. जेव्हा डेफिनेट कॅल्क्युलेट टाइम असतो तेव्हा सिन्स वापरतात. नॉन प्रेझेंट फॉर वापरतात. चला पुढे जाऊया. तिघ बरोबर आहे. फिल इन द ब्लँक्स. एमपीएससी 2018 म्हणजे राज्यसेवा 2018 ला आलेला हा प्रश्न आहे मित्र. बरोबर. काय आहे राज्य 2018 ला प्रश्न काय? फिल इन द ब्लँक्स दिले त्या फिल करायचे आपल्याला. राईट. बघा. आय एम डॅजर्स फिल्म टू नाईट. आय विल बी डॅजर्स ऑल द डे ऑन संडे. आय एम डॅजर आस्किंग टू रिटर्न माय मनी. ओके. आता बघा इथे एम येथे आलेला आहे. इथे विल बी आलाय. विल बी आलाय म्हणजे VING पाहिजे. सॉरी VING म्हणजे वर्बला VING लागेल. आय एम इथे सुद्धा VING लागू शकतो. तर बघूया आपण काय आहे तिकडे दिलेले ऑप्शन ते शोधूया आणि त्यानंतर आपण असं ठरवूया. आता इथे पण आय एम आहे. इथे पण VING लागू शकतो. राईट. बघा आता पहिला ऑप्शन विल सी. आता इथे ऑलरेडी एम दिलाय. इथे एम शॉर्ट मध्ये दिलाय म्हणजे एम ऑलरेडी दिला आहे. इथे जर एम दिला तर ते पुन्हा विल बी बसेल विल सी बसेल का? म्हणजे ऑप्शन इलिमिनेट होतो. म्हणजे पुढची विचारच करायचा नाही. पुढचा ऑप्शन बघा. सिंग. आय एम सिंग इथे होऊ शकतो. आय एम सिंग होऊ शकतो. नंतर आय विल बी स्लेप्ट ऑल द डे ऑन संडे. आता हे पॅसिव्ह मध्ये नाहीये. इथे VING पाहिजे म्हणजे हे पण बाद होतं म्हणजे दोन बाद झाले. पुढे आय एम सिंग क्लिंग टू नाईट इथे बसू शकतो. आय विल बी स्लीपिंग ऑल द डे ऑन संडे. मी झोपत असेल पूर्ण संडे तर बसू शकतो. बसतंय. नंतर आय एम डॅजर्स गोइंग टू आस्क. इथे बघा वर्ब ऑलरेडी दिलाय. गोइंग टू ची रचना आहे म्हणून बरोबर आहे. गोइंग टू रिटर्न माय मनी हे बसते म्हणजे 3 नंबर ऑप्शन आहे. म्हणजे हे बाकी वैशिष्ट्य गरज नाही. हे बाद होत आहे. राईट. म्हणून ऑप्शन नंबर 3 आहे. आलं लक्षात. ऑप्शन नंबर 3 आय एम सीइंग फिल्म टू नाईट. खरं तर इथे वॉचिंग पाहिजे होता. वर्बचा परसेप्शन म्हणजे स्टेटिव्ह वर्ब्सला आय लागत नाही. राईट. पण ठीक आहे त्यांनी दिलेले आहे म्हणून त्याच्या अनुषंगाने आपण अर्थ लावायचा आणि ते ऑप्शन घ्यायचं. म्हणून 3 नंबरचं ऑप्शन बरोबर. आय एम सीइंग फिल्म टू नाईट. मी फिल्म आज बघत असणार या अर्थाने ते बरोबर आहे. फ्युचर दाखवते त्या अर्थाने बरोबर आहे. ठीक आहे. चला सहज मार्क देऊन जाणारा प्रश्न होता. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे. कधी आला होता प्रश्न? राज्यसेवा 2018 ला प्रश्न आला होता. पहिले बघा. पहिलं सेंटेन्स बघा. आय वॉज शुअर दॅट आय हॅड मेट हिम बिफोर. मी शुअर दॅट आय हॅड मेट हिम बिफोर. ओके. पण यात काही वाटत नाही. शुअर मी खात्री होतो दॅट आय हॅड मेट हिम बिफोर. मला त्याला बघून असं खात्री होती की मी त्याला पहिल्यांदा कधीतरी भेटलोय की पाहिलं होतं. मग बरोबर आहे त्याच्या अर्थाने. ऑन माय लास्ट विजिट टू वेस्टर्न आय फाउंड दॅट द विलेज डिडंट चेंज मच. आता इथे जर बघितलं मित्र जेव्हा एक गोष्ट आता माय लास्ट हा लास्ट नुसार इथे सिंपल पास्ट इथे बरोबर आहे. राईट. नंतर पुढच्या सेंटेन्स मध्ये जेव्हा सिंपल पास्ट असतो एका सेंटेन्स मध्ये मित्र तेव्हा एका सेंटेन्स मध्ये पास्ट परफेक्ट पण येतो आणि एका सेंटेन्स मध्ये सिंपल पास्ट पण येतो. सिंपल पास्ट कधी येतात? जेव्हा दोन गोष्टी सायमल्टेनियस घडतात तेव्हा. आणि पास्ट कंटिन्यूअस कधी होतो? जेव्हा एक गोष्ट संपली असते त्यानंतर दुसरी गोष्ट चालू असते तेव्हा पास्ट कंटिन्यूअस. आणि पास्ट परफेक्ट कधी असतो? जेव्हा दोन गोष्टींमध्ये एक अंतर असतं. तर मग इथे अंतर आहे. ऑन माय लास्ट विजिट टू वेस्टर्न आय फाउंड दॅट द विलेज डिडंट चेंज मच. डिडंट चेंज हॅडंट चेंज मच असं पाहिजे. ऑन माय लास्ट विजिट टू वेस्टर्न आय फाउंड दॅट द विलेज हॅडंट चेंज मच. म्हणजे मी जेव्हा मागे पाहिलं होतं तेव्हा मला असं लक्षात आलं होतं की ते विलेज काही बदललेलं नव्हतं. बरोबर. पण ते पास्ट परफेक्ट मध्ये व्यक्त केलं जाईल.
सेंटेन्सचा अर्थ लावायला गेला तरी तुम्हाला पास्ट परफेक्ट ते सापडतो, म्हणून तिथे हॅड पाहिजे. हॅडन चेंज हॅडन किंवा हॅड नॉट, हॅडन म्हणू शकतो शॉर्ट मध्ये, हॅडन चेंज. ओके, इथे हा टी आहे. पुढे बघा, शी ऍडमिटेड दॅट शी हॅज स्टोलन दी वॉच. आता इथे बघा मित्र, इथे हा सिंपल पास्ट आहे. मी तुम्हाला जस्ट बोललो मागच्या स्लाइड मध्ये, इकडे पास्ट इकडे पास्ट पाहिजे, इकडे हा प्रेझेंट आहे, कसं येणार नाही जमत. मग इथे शी हॅड ऍडमिटेड दॅट शी स्टोलन दी वॉच, म्हणजे इकडे पास्ट इकडे पास्ट पाहिजे, म्हणजे ही जी कॉम्बिनेशन आहे, शी ऍडमिटेड दॅट शी हॅड स्टोलन द वॉच, इथे हॅड स्टोलन असं हवं होतं, म्हणून हे चुकलेलं आहे. म्हणजे फक्त ए नंबरचं बरोबर होईल, ए बरोबर आहे. राईट. चला पुढचा प्रश्न मित्र स्क्रीनवरती आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स कंबाईन 2018 ग्रुप बी ला आलेला प्रश्न आहे. ग्रुप बी ला प्रश्न आला होता बघा. आय एम युज्ड फॉर गेटिंग अप अर्ली. राईट. पुढचा बिफोर हिज मॅरेज मेरन यूज्ड टू स्पेंड अ लॉट ऑफ हिज टाइम इन द क्लब. आता ठीक आहे, पुढच्या वाक्याविषयी पहिला काय सांगतो. आय एम युज्ड टू. मित्रो, आय एम युज्ड टू जेव्हा यूजचा वापर हा प्रेझेंट टेन्स मध्ये केला जातो, तेव्हा त्यानंतर येणार प्रिपोजिशन हे टू पाहिजे. काय पाहिजे? टू पाहिजे. म्हणून इथे फॉर नको, इथे टू पाहिजे. प्रिपोजिशन जेव्हा प्रेझेंट सोबत वापरतात, प्रेझेंट सोबत जेव्हा युज्ड हा शब्द प्रेझेंट सोबत तेव्हा युज्ड टू येतो, आणि त्यानंतर क्रियापदाला आयएनजी लागतो. त्यावेळेला क्रियापदाला म्हणजे प्रेझेंट हॅबिट बद्दल बोलतात, प्रेझेंट सध्याच्या हॅबिट बद्दल बोलतात, वर्तमान काळातल्या हॅबिट बद्दल बोलले जातात. तेव्हा मग आय एम युज्ड टू गेटिंग अर्ली असं हवं होतं ते, म्हणून ते चुकलेलं आहे. बिफोर हिज मॅरेज मेरन युज्ड टू स्पेंड अ लॉट ऑफ हिज टाइम इन द क्लब. आता हे जे आहे बिफोर तिच्या मॅरेजच्या आधी मेरन जी आहे कुठे स्पेंड करायची? क्लब मध्ये. म्हणजे तिला सवय होती क्लब मध्ये जायची. आपल्याकडे आता सवय झालेली आहे, आपणही फॉरेन कल्चर फॉलो करायला लागलो आहोत बरेच लोक. तो मुद्दा तुम्हाला माहिती आहे. आता इथे ही जी आहे युज्ड टू स्पेंड, म्हणजे हा जो आहे युज्ड टू नंतर जेव्हा ती पास्ट मध्ये युज्ड टू वापरतात मित्र, पास्ट मध्ये युज्ड टू, तेव्हा इथे जे वर्ब असते इन्फिनिटिव्ह मध्ये असतं. सिंपल फॉर्म म्हणजे V1 असतो, सॉरी इन्फिनिटिव्ह V1 असतो. हा पास्ट मध्ये म्हणजे ती क्लब मध्ये जात होती असं. माय वाईफ इज युज्ड टू गेटिंग अप अर्ली. आता हा बघा प्रेझेंट आहे यूज, आणि युज्ड टू बरोबर, इथे आयएनजी बी बरोबर, म्हणजे हे बरोबर आहे. मी जस्ट बोललो की जेव्हा ते युज्ड टू हा शब्द प्रेझेंट मध्ये वापरतात, म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये मी आज सोबत वापरतो, तेव्हा वर्ब लाईन लागतो आणि टू आला पाहिजे, फॉर नाही. तर मग इथे बरोबर आहे, म्हणजे ई आणि सी बरोबर आहे. बरोबर. पुढचं बघा. हा पुढचं डी नंबर पण आहे. द अर्थ रिसोर्सेस आर बीइंग युज्ड अप ॲट एन अलार्मिंग रेट. आता ही पॅसिव्ह रचना आहे, बरोबर आहे, देयर इज नो एरर. म्हणून ऑप्शन नंबर सी, डी आणि बी बरोबर, बी सी डी बरोबर आहे. चौथा नंबरचा ऑप्शन. आणि हे मी काय जे एक्सप्लेन मी केलं ते जे एक्सप्लेन केलेलं आहे. युज्ड टू सोबत VING येतो कधी प्रेझेंट मध्ये, इथे प्रेझेंट मध्ये बघून घ्या. युज्ड टू V1 येतो पास्ट हॅबिट मध्ये, इथे V1 आहे लक्षात. चला पुढे. यूज द करेक्ट सेंटेन्स टेन्स फॉर्म ऑफ द गिवन वर्ब. टेन्सचा करेक्ट फॉर्म वापरायचा आहे. कंबाईन 2018 आलेला प्रश्न आहे मित्र ग्रुप बी ला. ओके. लुक देअर शी डॅश डॅश. राईट. म्हणजे या सेंटेन्स मध्ये योग्य ते यूज द करेक्ट टेन्स फॉर्म ऑफ द गिवन वर्ब. टेन्सचा करेक्ट वर्ब फॉर्म निवडायचा आहे. राईट. आता इथे मित्र एक क्लिअर करतो. जेव्हा लुक देअर ने सेंटेन्स सुरुवात होते, ते सेंटेन्स एक्सक्लामेटरी असतात, म्हणजे उद्गारवाचक वाक्य असतात, आणि त्याच्यामध्ये नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतात. लक्षात. म्हणून लुक देअर शी कम्स, इथे कमचं कम्स होईल. ऑप्शन न बघता तुमचं उत्तर आलं पाहिजे, एवढं सोपं आहे. लिहून घेत चला ज्या गोष्टी मी इथे लिहित नाही. जेव्हा लुक देअर ने वाक्य सुरुवात होतात ते उद्गाराचं वाक्य असतात, आणि त्याच्यामध्ये नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. मित्र, ज्या गोष्टी मी तुम्हाला ओरली सांगतो त्या गोष्टी तुम्ही नोटबुक मध्ये नोंद करत चला, आणि लेक्चर शेवटपर्यंत बघा. तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा खूप महत्वाचा आहे स्कोर वाढवून घेण्यासाठी. असे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये दिसणार आहेत, किंवा दुसऱ्या परीक्षेमध्ये दिसतीलच. पुढे बघा. म्हणून फक्त कम्स हे बरोबर आहे, बाकी सर्व उडालेलं आहे. हा रूल आहे, त्या रूल आपण अप्लाय केला म्हणून बाकी रूल अप्लाय करायची गरज नाही. तेच इथे लिहिलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स
सेंटेन्स असेल ते सेंटेन्सेस नसेल, इज ग्रॅमॅटिक करेक्ट, हा इथे येस नसेल, इज ग्रॅमॅटिक करेक्ट. कोणतं सेंटेन्स करेक्ट आहे? आय हॅव सीन द फिल्म लास्ट नाईट. आता इथे बघा लास्ट आलाय ना, मग V2 पाहिजे इथे. इथे वर्ब मध्ये V2 आहे का नाही? हा प्रेझेंट परफेक्ट आहे, इथे फक्त सॉ पाहिजे होता म्हणून ते बरोबर असतं, म्हणून चुकलेलं आहे. फादर हॅज बीन इल सिन्स 10 years. आता हॅज बीन राईट सिन्स 10 year राईट. आता इथे हा 10 year आहे का नाही, पण कोणते 10 ते माहित नाही, इथे फॉर पाहिजे सिन्स ऐवजी फॉर, इथे फॉर पाहिजे. इथे लास्ट 10 years असतं तर मग सिन्स असतं. 10 year कोणते हे समजत नाही, नॉन कॅल्क्युलेटर मध्ये जात आहे म्हणून फॉर पाहिजे, म्हणून ते चुकलेलं आहे. होम डिड यू सी. आता होम डिड यू सी ह्या डब्ल्यूएच क्वेश्चन आहे, हा बरोबर आहे, काही चूक नाही. म्हणजे ते क्वेश्चन मार्क पण आहे, हेल्पिंग वर्ब घेतला, डब्ल्यूएच वर्ड हेल्पिंग वर्ब, नंतर सब्जेक्ट, नंतर काही जे असेल तर तुम्हाला जो पार्ट घ्यायचा तो आपण क्वेश्चनचा घेतो, ते बरोबर आहे. ह्या 3 नंबर फक्त बरोबर दिसते. मग चौथा नंबर चुकलं असेल, कारण की एकच सेंटेन्स बरोबर येणार. चौथं का चुकलंय सांगतो. माय ब्रदर इज इंजिनियर. इथे मित्र हा इंजिनियर शब्द जेव्हा असतो, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आपण मुद्दा सांगतो, आय एम अ टीचर, शी इज अन इंजिनियर, ही इज अ डॉक्टर, ही इज अ क्लर्क, हे जेव्हा सांगतो तेव्हा त्या मुद्दा त्याच्या पुढच्या समोर आपण आर्टिकल वापरत असतो. मग इथे ॲन इंजिनियर पाहिजे, म्हणून इथे ॲन नाही, म्हणून चुकलेलं आहे. म्हणून तुमचा ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. चला पुढे जाऊया. हा मित्र, इथे आपले हे जे टॉपिक्स आहेत आपण घेतोय ते संपलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये पुन्हा भेटणार आहेत. पण पुन्हा तुम्हाला जाता एकच सांगतो, एकच अपील अर्ज मी तुम्हाला करू शकतो, रिक्वेस्ट, की माझ्या युट्यूब चॅनलला जॉईन करा आणि टेलिग्रामला पण या. आपण टेलिग्रामला बऱ्याच गोष्टी ह्या रिलेटेड महत्त्वाच्या शेअर करत असतो आणि याच्या पुढचे लेक्चर जे असतील ते तुम्हाला अवेलेबल होतील. लेक्चर खरोखर तुम्हाला आवडत असेल लाईक करा, कमेंट्स करा, की जेणेकरून टीचर्स गेट एनकरेज टू हॅव मोर व्हिडिओज लाईक दिस. म्हणजे अशा प्रकारे असे नेहमीच व्हिडिओ बनवण्यासाठी तो एनकरेज होतो. म्हणून ती तुमची एनकरेजमेंट म्हणजे लाईक असते, कमेंट्स असतात, पॉझिटिव्ह सबस्क्रिप्शन असतात, त्याच्याने तुम्हाला टीचरच्या पुन्हा व्हिडिओ तयार केले भेटत असतात. राईट, भेटूया. गुड टू सी यू.